हा जो मागे पुतळा पाहताय मुघल एम्परर बाबरचा, हे इंडियन गव्हर्नमेंटने उझबेकिस्तानी गव्हर्नमेंटला गिफ्ट केलेलं चंदन आहे. हे आहेत आपले भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. दिस इज काइंड ऑफ स्वस्तिक and tiger. नमस्कार, रामकृष्ण हरी. आत्ता आपण एंट्री करत आहोत दी कंट्री नंबर 5 उझबेकिस्तानमध्ये. सो ही मागे बॉर्डर आहे किर्गिस्तान उझबेकिस्तान बॉर्डर. आणि काल जिथे आपण होतो ऑशमध्ये किर्गिस्तानमध्ये, तिथून ही बॉर्डर फक्त 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर आता आपण हे क्रॉस करून उझबेकिस्तानमध्ये एंट्री करणार आहोत. हा जो मागे पुतळा पाहताय हा आहे मुघल एम्परर बाबरचा. तर आता आपण आहोत उझबेकिस्तानच्या अंदिजान या शहरामध्ये, आणि इथे 2 किलोमीटरच्या जवळ बाबरचा जन्म झाला होता. आणि बाबरचा मृत्यू हा आग्रामध्ये झाला, पण बाबरची इच्छा अशी होती की काबूलमध्ये दफन केलं पाहिजे. तर नंतर बाबरला आग्र्यावरून काबूलला नेण्यात आलं, आणि काबूलवरून नंतर इथे जे लोक आहेत त्यांनी त्याची जी माती आहे तिथे आणून इथे पेरलेली आहे. आज आपल्या वारीचा दिवस आहे डे 33, आणि आत्ता आपण आहोत उझबेकिस्तानमध्ये. आपण आज फरगानावरून निघालो आहोत उझबेकिस्तानची कॅपिटल ताश्कंदमध्ये. आजचा आपला दिवस आहे डे 34, आणि आपण आहोत उझबेकिस्तानची कॅपिटल ताश्कंदमध्ये. आपण आहेत ताश्कंदच्या कुतुबलेरी मस्जिदमध्ये, आणि हे जे पिलर्स दिसत आहेत उभे पूर्ण मस्जिदचे, हे इंडियन गव्हर्नमेंटने उझबेकिस्तानी गव्हर्नमेंटला गिफ्ट केलेलं चंदन आहे, सँडलवूड. हे आहेत आपले भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. आणि ताश्कंद आपण आपल्या इतिहासामध्ये ऐकलं असेल की ताश्कंद एक करार झाला होता पाकिस्तानचे पंतप्रधान आयुब खान आणि आपल्या भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यामध्ये सीज फायरसाठी. काय झालं माहिती नाही, पण इथे लाल बहादूर शास्त्रींचा करार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. तर असं म्हणतात की ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यांची जीव वगैरे ही ब्लू झालेली होती. तर पॉयझन दिलं होतं की काय, ती कॉन्स्पिरसी थेरी आहे. इथे उझबेकिस्तानने त्यांच्या स्मरणार्थ हा सिटीमध्ये एक पुतळा उभारलेला आहे, आणि मागे पाहू शकता हे आहे शास्त्री स्ट्रीट, म्हणजे यांच्या स्मरणार्थ आहे. आपल्या लाल बहादूर शास्त्रीजींचं इथे एक स्ट्रीट दिलेलं आहे, त्याला शास्त्री स्ट्रीट नाव आहे. जसं आपण मागे नेपाळ किर्गिस्तानमध्ये अनुभवला, तसं इथे पण हा अनुभव आला आहे. हे आपले आहेत महाराष्ट्राचे विद्यार्थी, आणि त्यांनी सोशल मीडिया किंवा न्यूजमध्ये पाहिलं आपल्या वारीबद्दल. तर वेळात वेळ काढून त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये मला बोलवलं, सत्कार केला. आणि विशेषतः म्हणजे हे जे आपल्या वारकऱ्याचं जे उपरणं असतं, जे आपण एक प्रतिकात्मक क्लोदिंग म्हणतो, ते त्यांनी मला इथे भारतापासून 8000 किलोमीटरच्या अंतरावरती दिलं. त्याच्याबद्दल मी राज सर आणि दिव्या मॅडमचा मनापासून आभारी आहे. This one was inside the sanctuary, and you can see a little bit influence of the Indian architecture. So this is kind of a swastik and a tiger, Saraswati kind of face. So one thing, I know you didn't visit India. So is there any particular thing that you are fascinated to go in India and check, like Bollywood, food, culture, or any particular place that you are very much keen to go and see in India? Good question. I have many friends in India who are inviting, but because of work I cannot travel to India. I heard about, for example, Lucknow, where the food is
perfect, they said. So they are inviting me to Lucknow to try the local foods. And I heard a lot about Kerala. So where the people, you have like the sea there, because we don't have sea here. And I would like to try these houseboats, because I was told a lot of things about houseboats. I'm interested not only in Islamic religion or the Christianity and others, I'm also interested in Hinduism. For example, I want to visit Varanasi. So as you know, Varanasi is full of temples where people, I read that when they get older, they always move to Varanasi